बातमीपत्राच्या सुरुवातीला संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेली बातमी। राज्यातील सत्ता संघर्षावर सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे। हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का याचा निर्णय आज होणार आहे। दोन्ही गटाकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला, मात्र आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निर्णय कोर्टाने राखून ठेवलाय। आठवड्याभरात कोर्ट निकाल देईल अशी अपेक्षा अनिल देसाई यांनी व्यक्त केलेली आहे। तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आज महत्त्वाचा दिवस आहे। राज्यातील सत्ता संघर्षावर सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे। सुनावणीचा आज चौथा दिवस आणि हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का याचा निर्णय आजच होणार आहे। त्यामुळे आता नेमका कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दोन्ही गटाकडून गेले 3 दिवस जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि तो युक्तिवाद ते सगळे मुद्दे विचारात घेता आता कोर्ट नेमका काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। आज कोकणामध्ये धुमशान पाहायला मिळणार आहे, कारण आज राज्याचे कट्टर विरोधक पण एकेकाळचे सहकारी म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत कोकणामध्ये असणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत, तर राज्य प्राथमिक शिक्षकांच्या वार्षिक अधिवेशन आणि शिक्षण परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महत्त्वाचे मंत्री रत्नागिरीमध्ये दाखल झाले। तर दुसरीकडे खासदार संजय राऊत आज सिंधुदुर्गात आहेत। हा संघटनात्मक वाढीसाठी दौरा असून त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे। पुढची बातमी पाहूया। चिंचवड निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी आम्ही केली होती, मात्र महाविकास आघाडीने ती मागणी अमान्य केली आहे। त्यामुळे 26 फेब्रुवारीला कमळ बटन दाबून भाजपला विजयी करण्याचं आवाहन बावनकुळे यांनी मतदारांना केलेलं आहे। तसंच 440 वॉल्टचा करंट महाविकास आघाडीला बसला पाहिजे आणि अजित पवारांना असा धडा शिकवा की त्यांनी पुन्हा चिंचवडचं नाव देखील घेतलं नाही पाहिजे, असं आवाहन बावनकुळे यांनी मतदारांना केलंय। 26 तारखेला इतक्या जोराने बटन दाबा, फक्त बटन सोडू नका। मशीन बंद होती, असा करंट लागला पाहिजे 440 व्होल्टचा की अजित पवारांनी पुन्हा चिंचवडचं नाव घेतलं नाही पाहिजे याची काळजी आपण। असा करंट लागला पाहिजे आणि ती करंट देण्याची ताकद या व्यासपीठामध्ये आहे। कोरोनाच्या संक्रमणामध्ये जेव्हा 2 लसी द्यायच्या होत्या, जीव वाचवायचा होता, मोदीजी जीव वाचवले, देशाचा जीव वाचवून मोदीजी राहिले होते। 2 लसी करता महाराष्ट्र सरकारने अजित पवार उपमुख्यमंत्री असताना जेव्हा खरं तर महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यायचा होता, तुमच्या जेव्हा परिस्थिती वाईट होती, जीव जात होते, तेव्हा केंद्र सरकारने मोदीजींनी 2 लसी देऊन एक पैसा न घेता आपला जीव वाचवण्याचं काम केलं। पहाटेच्या शपथविधीच्या सरकारबाबत अजित पवारांचं मौन अजूनही कायम आहे। फडणवीसांनी अजित पवारांना चॅलेंज दिलं होतं, पण एरवी कुणालाही अंगावर घेणारे अजित पवार त्या 2.5 दिवसांच्या सरकारवर काहीही बोलायला तयार नाहीत। शरद पवारांच्या सल्ल्यानं पहाटेचा शपथविधी झाल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, तर फडणवीसांचा तो दावाही अजित पवार खोडून काढायला तयार नाहीये। एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीसांनी चॅलेंज का दिलं असा प्रतिसवाल अजित पवार यांनी केलाय। अजित पवारांची ही चुप्पी शरद पवारांवर फडणवीसांनी केलेले आरोप खरे आहेत याची पुष्टी देणारी आहे की काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ज्यावेळेस ही घटना घडली त्याला 3 वर्ष पूर्णपणे होऊन गेलेली आहेत। आता त्याच वेळेस मी सांगितलेलं होतं की ह्याबद्दल मी बोलणार नाही। तुम्ही पत्रकार मित्रांना माझा स्वभावच कळलेला नाहीये। मी बोलणार नाही म्हणल्यावर बोलणार नाही। त्याबद्दल मी पण देवेंद्रजींनी जे काही वक्तव्य केलं ते माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि ऐकण्यात पण आलेलं आहे आणि वाचनात पण आलेलं आहे। हार तर देवेंद्रजी पुढं मीटिंगला वगैरे कुठं भेटले तर मी त्यांना विचारीन की बाबा हे आत्ताच अशा स्टेटमेंट काढण्यामागचं कारण काय। मी एवढंच सांगितलं त्या संदर्भात की आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती। बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता?
त्यांच्या मान्यतेनेच म्हणजे सकाळचं शपथविधी ते तुम्ही अजितदादांना विचारा ना, ते मला का विचारता? अजितदादांकडून वारंवार याच्यावरती उत्तरं देणं टाळलं जातंय. मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी उतरवल्यामुळे शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या सीट धोक्यात आल्यामुळे बापट यांना निवडणुकीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला गेलाय असं सचिन अहिर म्हटलेत. तर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंना वंचितनं पाठिंबा जाहीर केलाय. याबाबत पक्ष नेतृत्व दखल घेईल असंही सचिन अहिर म्हटले. ही जी निवडणूक तुम्ही बघितली असेल की ही फार अटीतटीची आहे. महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने जो कॅन्डिडेट दोन्ही ठिकाणी देण्याचं काम केलं, फार विचारपूर्वक करून देण्याची भूमिका घेतली आणि म्हणूनच एका बाजूला सहानुभूती जर असेल तर त्यांनी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला ती उमेदवारी द्यायची गरज दिली नाही. याचा अर्थच असा आहे की त्यांचे जे इंटेलिजन्सचे रिपोर्ट्स, त्यांचे जे इंटरनल रिपोर्ट्स आहेत, ह्यामध्ये हे स्पष्ट होतं आहे की ही निवडणूक आपल्याला सहजरिती सोपा जाणार नाही. आता वैद्यकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी. डॉक्टरांमध्ये चालणाऱ्या कट प्रॅक्टिसवर आता राज्य सरकारनं काट मारली आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कट प्रॅक्टिस विरोधी कायदा आणला जाणार आहे. त्यामुळे डॉक्टरांचं कमिशन आता बंद होणार आहे. रुग्णाची शिफारस करण्याच्या प्रकारात पैशांची देवाणघेवाण होते आणि या प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक असलेला कट प्रॅक्टिस विरोधी कायदा देशात अस्तित्वात नाही. जे डॉक्टर ही प्रॅक्टिस करतात त्यांच्यामुळे वैद्यकीय विश्वाची प्रतिमा मलिन होते आणि याच पार्श्वभूमीवर कट प्रॅक्टिस विरोधी कायदा आणला जाणार आहे. दरम्यान ही कट प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय असतं आपण ते जाणून घेऊया. एखाद्या डॉक्टरनं रुग्णाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवतो आणि त्या मोबदल्यात पहिल्या डॉक्टरला दुसरा डॉक्टर पैसे देतो, म्हणजेच कट प्रॅक्टिस. यात रुग्णाच्या एकूण खर्चावर काही टक्के आधीपासून ठरलेल्या टक्केवारीनुसार पैसे देणं असलं असे प्रकार चालतात. तर पॅथॉलॉजीमध्ये कट हा प्रकार सर्वाधिक चालतो आणि विविध ऑपरेशनसाठी सुद्धा कट प्रकार चालतो. त्यामुळे आता याच्यावर बंदी आणण्यात येणार आहे आणि तसा कायदा सरकारतर्फे जारी करण्यात येणार आहे. एक मोठी बातमी. अमरावतीहून शिर्डीला आलेल्या 100 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. सर्व विद्यार्थी शिर्डीमध्ये सहलीसाठी आले होते. दुपारच्या जेवणानंतर देवगडला जात असताना या सर्वांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. एका बसमध्ये 4-5 मुलांना वांदे चालू झाले की मग तो दुसराही वॉमिटिंग चालू करायचा. मग आता आपल्याला कसं वाटतं सर की बाबा पोरांना जर हे झालं तर त्यांना आपण गोळ्या वगैरे दिल्या. आमच्याजवळ गोळ्यासुद्धा होत्या, परंतु गोळ्या दिल्यानंतर पालकांचं समाधान होत नव्हतं. त्यामुळे आम्ही रिक्स न ट्रीपची आपण बऱ्याचशा बातम्या पाहतो आहे, त्यामुळे आम्ही रिक्स न घेता सरळ दवाखाना गाठला आणि सगळ्या मुलांना दवाखान्याचं ट्रीटमेंट अवेलेबल करून दिलं. महाराष्ट्रात धावणारी लालपरी, पण ही लालपरी चालवणारे मात्र मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. फेब्रुवारी महिन्याचे 16 दिवस उलटले तरी एसटी कर्मचारी अद्यापही पगाराविना आहेत. इतकंच नाही तर सांगलीतील एका कर्मचाऱ्यानं आपलं जीवन देखील संपवलंय. आता राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 223 कोटींचा निधी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मात्र यात वेतन मिळेल त्याचप्रमाणे पीएफ, ग्रॅच्युटी, बँक कर्ज आणि पतपेढी कर्ज देखील ही रक्कम कापली जाणार नाही असं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. एकूणच एसटी कर्मचाऱ्यांची ही फसवणूक असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेनं केलाय. ₹360 कोटी इतकी रक्कम वेतनाला लागते आणि 223 कोटी रुपये. मला वाटतं सरकार वारंवार एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करते आहे. खरं तर संप काळामध्ये सरकारनं वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम देण्याचं मान्य केलं होतं. मग आता का पूर्ण रक्कम देत नाही सरकार? औरंगाबाद पोलिसांचा पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत कारनामा पाहायला मिळालाय. एका पीएसआयनं मद्यधुंद अवस्थेत महिलेसोबत गैरवर्तन केलं. मद्यधुंद अवस्थेत कॉलनीतील महिलांना हा पोलीस अधिकारी अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून महिलांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं आणि यानंतर पीएसआय अनिल बोडले याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोणती बाई म्हणती छेडलं म्हणून? कसा दिसतो?
पुढची बातमी पाहूयात. राज्यात यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दणक्यात साजरी करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये या संदर्भात आता भाजपकडून जोरदार तयारी हाती घेण्यात आली आहे. शिवजयंतीच्या दिवशी मुंबईतील 227 वॉर्डांमध्ये भाजपच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी जय जय शिवराय आरतीचा जयघोष घुमणार असल्याचं देखील शेलार यांनी म्हटलंय. येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो आणि म्हणून त्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईतील 227 वॉर्डांमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवजयंतीचे कार्यक्रम आपण आयोजित करतो. जी आरती लिहिली आहे त्या जय जय शिवराया या आरतीचा जयघोष हा त्या ठिकाणी सर्व 227 वॉर्डात दुमदुमणार आहे अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. मध्य प्रदेशातील सिहोर इथल्या कुबेरेश्वर धाममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मालेगावच्या एका महिलेचा मृत्यू झालाय. मंगला कांडेकर असं या महिलेचं नाव आहे. रुद्राक्ष घेण्यासाठी मालेगावातून हजारोंच्या संख्येनं भाविक कुबेरेश्वर धामला गेलेले आहेत आणि याच दरम्यान ही घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील सिहोर इथे ही घटना घडली आहे. कुबेरेश्वर धाममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये मालेगावच्या एका महिलेचा मृत्यू झालाय. मंगला कांडेकर असं या महिलेचं नाव आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बब्बू, या भाविकाचा हकनाक जीव गेलेला आहे. मध्य प्रदेशातील कथावाचक पंडित प्रदीप मिश्राजी यांचा रुद्राक्ष महोत्सव सुरू आहे आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक तिथे गेलेले आहे. नाशिक जिल्ह्यातून विशेषतः मालेगावातून हजारोच्या संख्येने भाविक तिथे गेलेले आणि काल रुद्राक्ष घेण्यासाठी झुंबड उडाली होती. त्यात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात या मंगला कांडेकर यांचा मृत्यू झालेला आहे आणि काही जण जखमी झाल्याचे आपल्याला कळतंय. त्यांना मध्य प्रदेशच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. उर्वरित जे भाविक आहे मालेगावहून गेलेले ते सुखरूप असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे. बरं बब्बू, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मुंबईतून एक मोठी बातमी. बिल्डरच्या त्रासाला कंटाळून तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या काळा चौकी इथे घडलाय. तिघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि या तिघांनाही नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. जागा खाली करण्यासाठी बिल्डर दबाव आणत असल्याचा आरोप या तिघांनी केलाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वसीम अन्सारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वसीम, काय या संदर्भात अधिक माहिती मिळते? देखिए, ये जो पूरा मामला है काला चौकी इलाके का है. ये देर रात का मामला है. जिस तरह से बताया जा रहा है पिछले कुछ दिनों से यहाँ पर रहने वाले जो लोग हैं वो परेशान नजर आ रहे थे. इस पूरे इलाके की बात करें, इस बिल्डर के हद में जो पूरा मामला सामने जो आ रहा है, फिलहाल जो जानकारी सामने आ रही है उसके आधार पर 40 परिवार रहते थे. उनमें से एक परिवार ये भी है जिन्होंने यहाँ पर रहता है. उसके बाद कई दिनों से इन्हें घर को लेकर अपनी जो मांगे वो रखी गई थी लेकिन वो पूरी नहीं हो पा रही थी. और अचानक बिल्डर की तरफ से उन्हें कहा गया कि ये जो घर है वो खाली कर दिया जाए. इसे लेकर जो परिवार वहां पर रहता है वो काफी दुखी हुआ और देर रात जिस तरह से उन्होंने सुसाइड करने की कोशिश की और 2 से 3 लोग जो उनके परिवार के सदस्य थे और उन्हें नायर अस्पताल में भर्ती कराया गया है फिलहाल. और आगे की जांच शुरू. अब तक किसी भी तरीके से पुलिस की शिकायत दर्ज नहीं की गई लेकिन इस मामले का खुलासा होने के बाद जिस तरह से उन्होंने अटेम्प्ट ऑफ सुसाइड किया है उसे देखते हुए पुलिस विभाग के अधिकारी भी सतर्क हो चुके हैं. इस मामले की आगे की जो कार्रवाई है उससे करने के लिए वो अस्पताल में पहुंचे और वहां के स्थानिक लोगों से भी पूछताछ कर रहे हैं. जी बरं वसीम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे हिंगोलीतील 616 गावात पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होणाऱ्या लक्ष्मण नाईक तांडा या गावाचा जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेशच झालेला नाहीये. त्यामुळे गावात 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी येतंय. सध्या ग्रामस्थांना गावापासून काही अंतरावर असलेल्या जलस्रोतातून पाणी आणावं लागतंय आणि त्यामुळे गावात पाण्याची चांगली व्यवस्था करण्याची मागणी गावकरी करतायत. दिवसात पाणी एकदा येते. पाईपलाईन टिकणं झाली
दुसरं पाईपलाईनचं जास्त प्रॉब्लेम नाही. पाईपलाईन जिथं पाहिली तिथं फुटलेली, ते पाणी येईना झाले, टाकीला पाणी प्यायची लई परेशानी चालली. पाणी नाही, जवळ लांबून ते 3 किलोमीटर 4 किलोमीटरहून डोसक्यावर आणायला लागतंय. हर गावाला पाणी योजना येते साहेब, आमच्या गावाला का म्हणून येत नाही? काय कारण आहे? आमच्या गावाला योजना झाली पाहिजे. हे पाणी भरपूर येत नाही, मग माळाखोळातून पाणी आणायचं, दिवसभर लेकराला जगवायचं काय, आणि ते पाणी भरतच बसायचं काय दिवसभर. तिकडे बीड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत चौकशी करून दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जलधडक मोर्चा काढण्यात आला आणि यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे नियम डावलून अनेकांना बोगस पद्धतीनं काम वाटप करतायत असा आरोप करत योजनेतील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. तर एकेकाळी आम्ही केंद्रेकर साहेबांचे आम्ही फॅन फॉलोअर आहोत, चाहते आहोत. 10 वर्षापूर्वी 2013 साली इथंच आम्ही बीड जिल्ह्यातील सगळ्या विद्यार्थ्यांनी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. आम्ही औरंगाबादला शिकत होतो. केंद्रेकर साहेबांची बदली होऊ नये म्हणून आम्ही इथं त्यांच्यासाठी मोर्चा पाठिंब्यासाठी काढला होता. आज तेच आयुक्त साहेब काय इथं बीड जिल्ह्याला इथं मनमानी कारभार चालला अधिकाऱ्यांचा, त्याच्यावर लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. पण आम्हाला केंद्रेकर साहेबांकडून अपेक्षा आहे की याच्यावरती कडक कारवाई करते आणि जलजीवन टेंडर मध्ये जो मनमानी कारभार चाललाय तो रोखण्यात येईल. औरंगाबादचं मध्यवर्ती बस स्थानक हे शहराचं सिटी ऑफ हार्ट मानलं जातं, कारण इथून रोज 40,000पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र हे सिटी ऑफ हार्ट समस्यांच्या विळख्यात सापडलंय. मध्यवर्ती बस स्थानकाची दयनीय अवस्था झाली आहे. सुरक्षा रक्षकांची कमतरता, स्वच्छतेचा प्रश्न, पाकिटमार, चेन स्नॅचिंग, बसेसची कमतरता अशा अनेक समस्या इथे आहेत. मात्र प्रशासन या समस्यांकडे दुर्लक्ष करतंय. भिवंडीत एका टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली होती आणि त्यामुळे सर्वत्र धुराचे लोळ पाहायला मिळत होते. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. मात्र आगीचं नेमकं कारण हे अद्याप अस्पष्ट आहे. मुरबाड शहराजवळील डोहळ्याच्या पाड्यात घरात घुसून आई मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या वॉचमॅनवर कोयत्यानं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चंदना बांगर यांचा मृत्यू झालाय, तर 7 वर्षांची मुलगी गंभीर जखमी असून कल्याण येथील खासगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.